3 ते 4 दिवसावरती आता निवडणुका येऊन ठेपलेल्या आहेत आणि महाराष्ट्रामध्ये आपण पाहतोय सर्वच राजकीय पक्षांचे खरं तर अजेंडे आणि त्या पक्षांच्या भूमिका नेते वेगवेगळ्या सभातून मांडत आहेत। नुकतीच आपण पाहतोय महाराष्ट्रामध्ये आणि एक्स पोस्ट वरती भाजपने लिहिलेलं आहे की राहुल गांधी यांच्या हातातलं जे लाल पुस्तक आहे ते संविधान नाही, ते कसं आहे त्या संदर्भाने त्यांनी पोस्ट लिहिली आणि या पोस्ट मध्ये काय लिहिलेलं आहे आणि खरंच संविधानाचा पुळका आता काँग्रेस करत आहे किंवा एकूणच महाविकास आघाडी करत आहे, हा पुळका खरा आहे का पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी डॉक्टर नागराज मगरे, शब्दयोद्धा लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। 3-4 दिवसावर आपण पाहतोय विधानसभेच्या निवडणुका आता आलेल्या आहेत आणि अशा प्रसंगी प्रत्येक राजकीय पक्ष इथल्या दलित आदिवासी लोकांना आपल्याकडे अट्रॅक्ट करण्यासाठी आपल्या पक्षात घेण्यासाठी इथे मतदार म्हणून त्यांचा आपल्या पक्षाला फायदा होण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे नॅरेटिव्ह तयार करत आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारच्या जाहिराती देखील आपण पाहत असतो। परंतु आता आपण पाहतोय की सध्या गाजत आहे ते राहुल गांधी यांच्या हातातलं लाल संविधान आणि मग हे लाल संविधान नेमकं काय आहे आणि या लाल संविधानामध्ये काय आहे या संदर्भाने भाजपने एक सोशल मीडियावरती पोस्ट लिहिलेली आहे। त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की हे जे संविधान आहे हे संविधान खरं तर कोरं संविधान आहे, त्याच्यामध्ये फक्त वरती संविधानाचं नाव आहे आणि हे लाल पुस्तक आतमध्ये मात्र कोरं आहे। आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं संविधान काँग्रेस आणि महाविकास आघाडीला कोरं करायचं आहे का? हे कोरं संविधान त्यांना सगळे लिहिलेले कायदे, बाबासाहेबांनी लिहिलेले कायदे त्यांना खरं तर खोडून काढायचे आहेत का आणि हे संविधान कोरं करायचं आहे का असा प्रश्न देखील सोशल मीडियावरती भाजपने आणि भाजपच्या कार्यकर्त्यांनी विचारलेला आहे। एक पोस्ट मध्ये नेमकं काय लिहिले आपण पाहूयात। एक पोस्ट मध्ये असं लिहिलेलं आहे की संविधान सिर्फ बहाना है, लाल पुस्तक को बचाना है। त्यांचं असं म्हणणं आहे भाजप आणि महायुतीचं की संविधान हे फक्त वाचवण्याचा बहाणा आहे आणि ते लाल पुस्तक जे आहे ते पुस्तक वाचवण्याचा खरं तर त्यांना वाचवायचं आहे, ते पुस्तक त्यांना वाचवायचं आहे। त्यांच्या हातातलं राहुल गांधींच्या हातातलं लाल पुस्तक जे आहे ते कोरं आहे, आतमध्ये कोणतेही कायदे नाहीत, वर संविधानाचं नाव आहे। याचा अर्थ आतमधले सर्व कायदे हे त्यांना कोरे करायचे आहेत का असा प्रश्न देखील सोशल मीडियावरती भाजपचे कार्यकर्ते नेते विचारत आहेत। दुसरीकडे असं लिहिलेलं आहे की मोहब्बत की दुकान, आपण पाहिलं होतं मध्यंतरी राहुल गांधी म्हणाले होते भारत जोडो यात्रेमध्ये की मैंने मोहब्बत की दुकान खोल रखी है। त्याच्यावरती ते लिहित आहेत की मोहब्बत की दुकान, ये मोहब्बत की नाम पर सिर्फ नफरत फैलाना है आणि मग ही नफरतच फैलावण्याचं काम काँग्रेस आणि महाविकास आघाडी करत असल्याचा आरोप देखील एक मीडियावरती सोशल मीडियावरती भाजपने विचारलेला आहे। एकूणच काय तर संविधान जे हातामध्ये आहे ते संविधान खरंच मूळ प्रत आहे का किंवा ते खरंच संविधान आहे का? तर भाजपचं असं म्हणणं आहे की ते संविधान नाही तर ते लाल कोरं पुस्तक आहे। त्यांना संविधान वाचवायचं नाही तर ते लाल कोरं पुस्तक वाचवायचं आहे। ही झाली सोशल मीडियावरची बाजू आणि भाजपने दिलेलं प्रत्युत्तर। परंतु आपण खरंच पाहूया की खरंच या देशाचं संविधान धोक्यात आहे का? महाराष्ट्रातल्या तथाकथित विचारवंतांनी, आंबेडकरवादी म्हणून घेणाऱ्या विचारवंतांनी देखील महाविकास आघाडीच्या सुरात सूर मिसळला आहे आणि तो लोकसभेलाच मिसळला आहे। परंतु आता विधानसभेला जरा अधिक प्रमाणामध्ये आपण पाहतोय महाविकास आघाडीचे जे काही स्वतःला आंबेडकरवादी म्हणणारे विचारवंत आहेत त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये हे नॅरेटिव्ह तयार केलं आहे। खरंच संविधान बदलता येते का? मी अनेक व्हिडिओ बनवले, त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं की कोणत्या देशाचं संविधान बदलता येत नाही, त्या देशातील व्यक्ती अथवा व्यक्ती समुदाय आपल्याला गुलाम करता येत नाही, कारण तसा आंतरराष्ट्रीय कायदा आहे। आंतरराष्ट्रीय कायद्याच्या माध्यमातून, मानवी हक्काच्या माध्यमातून खरं तर कुठल्या देशाला गुलाम करता येत नाही किंवा देशातील जनतेला किंवा व्यक्तीला गुलाम करता येत नाही आणि त्या देशात संविधान बदलता देखील येत नाही। आणि मग एवढं साधं स्पष्ट असताना सुद्धा आपण पाहतोय की जी काँग्रेस आहे, ज्या काँग्रेसने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा प्रचंड छळ केला, ज्या काँग्रेसने बाबासाहेब आंबेडकरांना 2 वेळा पराभूत केलं, एक काँग्रेसने कुठे पाडले तर 1952च्या निवडणुकीमध्ये त्यांच्याच पीएला उभं केलं आणि काजोळकरला उभं करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पराभव मुंबईमधून केला 1952ला। दुसरीकडे आपण पाहतो भंडारा मतदारसंघामध्ये 1954ला पोटनिवडणूक लागली आणि या पोटनिवडणुकीमध्ये बोरकर नावाच्या व्यक्तीला बाबासाहेबांच्या विरोधामध्ये उभं केलं आणि त्यांना देखील त्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांना पाडलं। असा 2 वेळा पराभव करणारी काँग्रेस खरंच बाबासाहेबांचा आता जो पुळका करत आहे तो योग्य आहे का? तो अधिकार काँग्रेसला आहे का? आपणच कमेंटमध्ये सांगायचं आहे।
दुसरीकडे आपण पाहतोय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भारतरत्न पुरस्कार देण्यासाठी काँग्रेसने का टाळाटाळ केली हे देखील पाहणं तितकंच गरजेचं आहे। आणि दुसरीकडे आपण पाहतोय की सभागृहामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचं तैलचित्र देखील लावण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागला। या देशाचं संविधान लिहिणारे बाबासाहेब, या देशाचं संविधान लिहिणारे बाबासाहेब इथल्या कष्टकऱ्यांना, शेतकऱ्यांना, इथल्या बहुसंख्याक लोकांसाठी नव्हे तर या देशामध्ये खऱ्या अर्थानं लोकशाही नांदावी म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी हे संविधान लिहिलं आणि हे राष्ट्र निर्मितीचं महान कार्य बाबासाहेबांनी केलं। याच राष्ट्र निर्मितीच्या महान कार्याला वारंवार काँग्रेसने खोडा घातलेला आपल्याला दिसून येतो। अनेक गोष्टींमधून बाबासाहेबांच्या या कार्याला अडथळा काँग्रेसने आणलेला आपल्या लक्षात येतो। त्या काँग्रेसला अधिकार आहे का बाबासाहेबांचं संविधान आम्ही वाचवतो म्हणणाऱ्या काँग्रेसला तो अधिकार आहे का? तर याचा अर्थ असा होतो की बाबासाहेब आंबेडकरांचा पराभव करणाऱ्या, बाबासाहेबांना भारतरत्न देण्यासाठी टाळाटाळ करणाऱ्या, नाकारणाऱ्या आणि सभागृहामध्ये तैलचित्र लावण्यासाठी संघर्ष करावा लागला अशा अनेक कारणांचा जर आपण विचार करायला गेलं तर आज तरी काँग्रेसला तो अधिकार नाही, कारण याच काँग्रेसने बाबासाहेबांना वारंवार छळलेला आहे। अशा काँग्रेसमुळेच बाबासाहेब आंबेडकरांना हिंदू कोड बिल असेल किंवा त्यांच्या इतर काही मागण्या असतील, या मागण्यांवरती बाबासाहेब आंबेडकरांना मंत्रिपदाचा राजीनामा देखील द्यावा लागला। अशा अनेक घटना आहेत की ज्या बाबासाहेबांच्या विरोधामध्ये काँग्रेसने कायम केलेल्या आहेत आणि तीच काँग्रेस आज बाबासाहेबांचं नाव घेऊन सांगते की आम्हाला संविधान वाचवायचं आहे। हे संविधान वाचवण्याचं नाटक आणि ढोंग हे फार जुनच आहे आणि काँग्रेसची ही जुनीच खेळी आहे, परंतु या खेळीला मात्र आज बाबासाहेबांची लेकरं बळी पडत आहेत का? तर आपल्याला म्हणावं लागेल अजिबात नाही। कारण आपण पाहतोय आज महाराष्ट्रामध्ये वंचित बहुजन आघाडी असेल किंवा महायुती असेल, अनेक पक्ष आहेत। लोकशाहीमध्ये बहुसंख्याक पक्ष पद्धती असावी ते लोकशाहीचं यश असतं आणि म्हणून आपण पाहतोय आजच्या तरी घडीला मात्र बाबासाहेब आंबेडकरांच्या लेकरांना कळून चुकलंय। सोशल मीडियावरती आपण पाहतोय भाजपच्या या पोस्टला, महायुतीच्या या पोस्टला सोशल मीडियावरती भरभरून प्रतिसाद आहे आणि सोशल मीडियावर या संविधान बदलाचं खोटं नरेटिव्ह आता महाराष्ट्रात टिकत नाही हे लक्षात आलेलं आहे। आणि मग अशा वेळी आंबेडकरवादी विचारवंतांना सोबत घेऊन सांगतायत की या देशाचं संविधान धोक्यात आहे। मुळामध्ये या देशाचं संविधान धोक्यात आहे का, यांची खऱ्या अर्थानं घराणेशाही धोक्यात आहे हे देखील पाहण्यासारखं असणार आहे। या देशात संविधान धोक्यात नाही, लोकशाही धोक्यात नाही, या लोकांची घराणेशाही धोक्यात आहे। आणि म्हणून आज आपण पाहतोय काँग्रेसने ज्या पद्धतीने खोटं नरेटिव्ह तयार केलं, जे लोकसभेमध्ये केलं ते आता करत आहेत, परंतु आज आपण पाहतोय देशामध्ये एक देश एक संविधान ही खरं तर संकल्पना महायुतीच्या सरकारनं आणली, 370व कलम हटवलं आणि आज आपण पाहतोय काश्मीर पासून ते पार कन्याकुमारी पर्यंत सर्वत्र जर आज पाहायला गेलं तर एक देश आणि एक संविधान आज आपल्याला दिसून येते। सर्वत्र तिरंगा फडकताना आपल्याला दिसून येतो। याचं पूर्ण श्रेय जातंय ते महायुतीला। परंतु देशाच्या संविधानाचा विचार जेव्हा आपण करायला जातो तेव्हा खरंच आपल्या लक्षात येतं की भारतीय संविधान धोक्यात नाही, तर या लोकांच्या खऱ्या अर्थानं यांच्या राजकीय आघाड्या, राजकीय पोळ्या धोक्यामध्ये आहेत आणि म्हणून काँग्रेस आणि त्यांचे मित्र पक्ष भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये संविधान बदलाचं नरेटिव्ह तयार करत आहेत। आज आपण पाहतोय वंचित बहुजन आघाडीच्या रूपाने कुठेतरी इथल्या वंचित घटकांना बाळासाहेब आंबेडकरांच्या रूपाने एक नेता मिळायला आपल्याला दिसून येतो। मग तो वंचित घटक आदिवासी असेल, साळी असेल, कोळी असेल, माळी असेल, धनगर असेल, असला कुठल्याही 18 पगड समुदायातील हा जो वंचित घटक आहे, या वंचित घटकांचा नेता म्हणून वंचित बहुजन आघाडीचे नेते बाळासाहेब आंबेडकर पुढे आलेले आहेत। आणि म्हणून आज आपण पाहतोय बाळासाहेब आंबेडकरांचा महाराष्ट्रामध्ये जर पाहायला गेलं तर आज मोठ्या प्रमाणामध्ये मतदार वर्ग आहे आणि तो जागृत आहे। आणि म्हणून बाबासाहेबांची लेकरं खरंच या संविधान खोट्या नरेटिव्हला बळी पडतील का? तर अजिबात पडणार नाहीत, कारण देशाचं संविधान धोक्यामध्ये नाही, परंतु जाणीवपूर्वक असा नरेटिव्ह काँग्रेस तयार करत आहे। आणि मग आजच्या घडीला आपण पाहतोय काँग्रेसच्या पायाखालची वाळू सरकली आहे का, त्यांना भीती वाटत आहे का पराभवाची, हेच लक्षात येतं। कारण वारंवार लाल संविधान राहुल गांधींना का दाखवावं वाटतंय आणि हे लाल संविधान दाखवताना हे लाल पुस्तक आपण दाखवत आहात असा आरोप भाजप जेव्हा करते तेव्हा कुठेतरी लक्षात येतं की त्या एक्स मीडियावरती, सोशल मीडियावरती लिहिलेली पोस्ट ही खरंच महत्वाची आहे। कारण संविधान बचाना म्हणजे संविधान सिर्फ एक बहाना आहे, खरं तर लाल पुस्तक यांना वाचवायचं आहे, लाल पुस्तक को बढ़ाना आहे। आणि मग लाल पुस्तक नेमकं काय आहे? बाबासाहेबांचे कायदे संपवायचेत का काँग्रेसला? पुन्हा पूर्ण कोरं संविधान करायचं आहे का? कारण आपण पाहतोय आतापर्यंत सर्वाधिक बदल जे केलेले आहेत संविधानामध्ये हे काँग्रेसच्या कालखंडामध्ये केलेले आहेत। एकूणच काय, हे लाल संविधानाला
या लाल संविधानाकडे बघून किंवा या लाल संविधानाला भयभीत होऊन लोक त्यांच्या पदरात मते टाकतील असा गैरसमज काँग्रेसचा होतोय। आणि म्हणून आजच्या घडीला या लाल संविधानाच्या बदलाची किंवा संविधान बदलाच्या या खोट्या नरेटिव्हला बाबासाहेबांची लेकरं बळी पडणार नाहीत हेच लक्षात येत आहे। धन्यवाद।